प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. जन्म आईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते, ताप आलाय. काय मी सांगू, काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती माया, बाहुली होती बाहुली पाया. जन्मले सारा जन्म जाईचा, झाडले आता वेगळे काही, झाडले आता वेगळे काही. जन्मल्या साऱ्या या दिशा नाही, भास कोणाचा रोज रात्रीचा. हे एक सुंदर वरदान जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे असते? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत का? तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. नारी नहीं होती तो कहाँ जन्मते रामकृष्ण भगवान. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अत्यंत सुंदर असं या ठिकाणी गीत संपन्न केलेलं आहे.
बंधूंनो, एक छोटंसं गाव, परंतु या गावामध्ये या महिला मंडळींचा उत्साह, त्यांचा उत्स्फूर्तपणा आणि त्यांच्या अंगी असलेली कला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस धन्य धन्य होतो. आपण सर्वजण मंत्रमुग्ध झालो होतो आणि अशी सुंदर कला या ठिकाणी आमच्या श्री क्षेत्रदेव बर्डे येथील आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी सादर केली आणि या गीतातून एक प्रबोधन केलं की नारीचा जन्म आहे. मग आपण मध्ये पाहिलं, आजही बंधूंनो काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी मुलापेक्षा मुलींची संख्या कमी आहे. मग जेव्हा सरकारी मोजणी होते तेव्हा भ्रूण हत्येचं प्रकरण पुढे येतात की मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, आणि या अविचारातून बरेच वेळा आम्ही गर्भामध्ये लहान लेकरांची हत्या करतो आणि त्याचा परिणाम असा होऊ लागला की मुलापेक्षा मुलींचा जन्मदर घटला होता. पुन्हा एकदा राष्ट्रीय जागृती करावी लागली. अरे फक्त मुलगाच हाच वंशाचा देवा नाही, तर शिकली सवरली आई आणि दोन्ही घरी प्रकाश देई, नाही का? म्हणजे स्त्री सुद्धा काही कमी नाहीये असा एक चांगला संदेश या गीतामधनं दिलेला आहे. आजच्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे की आम्ही भ्रूण हत्या करणार नाही. बाबूगावकर बाबा आपल्या प्रवचनात सांगतात की बंधूंनो, आपण जे महाभारताचं युद्ध पाहिलं, शकुनी पाहिला, दुशासन पाहिला, अरे त्यांनी तर जन्म घेतलेल्या स्त्रियांची फजिता केली, पण आपण तर त्यापेक्षाही खाली गेलो की गर्भामध्येच मुलगी आहे म्हणजे की आपण त्याची भ्रूण हत्या करत असतो. म्हणजे दुशासनापेक्षाही दुर्योधनापेक्षाही आपलं कृत्य नीच आहे. आणि म्हणून आजच्या शुभदिनी दत्तात्रय प्रभूंना साक्षी ठेवून अशी आपण शपथ घेऊया की आम्ही गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण केल्यानंतर आमच्या योगायोगानं मुलगा असो का मुलगी असो, जे आमच्या पदरामध्ये पडेल त्याला आम्ही स्वाभिमानानं स्वीकार करू, पण भ्रूण हत्या करणार नाही, लिंग चाचणी करणार नाही, असा संकल्प या ठिकाणी करूया. आणि आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी हाच संदेश, स्त्री काही कमी नाही आहे. कल्याणला बोलता बोलता एका वाक्यात खूप छान बोलले, जर स्त्रीच नसती तर जेवढा जगनियंता श्रीकृष्ण भगवंत, आम्हा सर्वांचा आदर्श प्रभू रामचंद्र यांचा जन्म कुठे झाला असता? त्याला सुद्धा मातेच्या उदरातच जन्म घ्यावा लागला. असं हे आमच्या माता भगिनींचं थोरपण आहे आणि हे आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी गीतामधनं सादर केलेलं आहे. तरी लोककला सेवा मंडळांच्या तर्फे यांच्या एका प्रतिनिधीनं येऊन तुमचा जो ग्रुप आहे या ग्रुपाला या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यामध्ये येत आहे. आमचे विजयरावजी नागपुरे आलेले आहेत. नागपुरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया यांचं जे प्रमाणपत्र आहे ते यांनी वर यावं आणि आमच्या माता भगिनीतल्या एका भगिनींनी येऊन ते प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकार करावं. आज त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आले होते. काय ते आहे म्हणलं, विनोदरावची सौभाग्य होती. म्हणलं ही खरोखरच आमच्या विठोबाची सूनच आहे का? मी पुन्हा पुन्हा पाहू लागलो. काय कला आहे अंगामध्ये बंधूंनो, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात की दत्तप्रभूंच्या चरणाशी तुमचा योग आला. दत्त जयंती उत्सव समितीसारखा कार्यक्रम भेटला, असा प्रेक्षक वर्ग भेटला. आमच्या नागपुरे साहेबांच्या सारख्यांच्या हस्ते तुमचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. यापेक्षा काय भाग्याची गोष्ट पाहिजे बंधूंनो. आणि म्हणून सौभाग्यवती बेलसरेताई यांना मी विनंती करतो की आपण गोपाळ कृष्ण भगवान टाळ्या एकदा